श्री स्वामी समर्थ मित्रांनो, श्रावणात कोणत्या राशीचे नशीब उजळणार? कोणत्या राशीच्या लोकांनी महादेवाची आराधना कशी करावी? मित्रांनो, श्रावण महिना सुरू होताच काही राशींच्या आयुष्यात मोठे बदल घडू लागतात आणि यंदाचा श्रावण कोणत्या राशींसाठी धन, यश, सुखसमृद्धी आणि नवीन संधी घेऊन येत आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. या 12 राशींमध्ये काही राशींवर भगवान शिव आणि माता पार्वतीची विशेष कृपा राहील, तर काही राशींनी या महिन्यात एक छोटी चूक टाळली तर त्यांचे अनेक अडथळे दूर होऊ शकतात. आता सुरुवात करूया पहिल्या राशीपासून. सर्वप्रथम जाणून घेऊया मेष राशीबद्दल. कारण श्रावण सुरू होताच मेष राशीच्या अनेक व्यक्तींना गेल्या काही महिन्यांपासून अडकलेली कामे हळूहळू मार्गी लागताना दिसू शकतात. अनेक दिवसांपासून मनात असलेली अस्वस्थता कमी होऊ शकते. कामात नवीन संधी मिळू शकते, वरिष्ठांची साथ लाभू शकते आणि मेहनतीचे योग्य फळ मिळण्याची शक्यता वाढू शकते. त्यामुळे या काळात घाईघाईने निर्णय घेण्यापेक्षा शांतपणे प्रत्येक काम पूर्ण करणे अधिक लाभदायक ठरेल. मेष राशीच्या महिलांसाठी हा महिना विशेष ठरू शकतो. घरातील वातावरण आनंदी राहण्याची शक्यता आहे. कुटुंबातील काही जुने मतभेद कमी होऊ शकतात. घरात एखादे शुभ कार्य ठरण्याचे योग निर्माण होऊ शकतात. अनेक दिवसांपासून मनात असलेली इच्छा पूर्ण होण्याची सुरुवात या महिन्यात दिसू शकते. त्यामुळे सकारात्मक विचार ठेवणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल. धनाच्या बाबतीतही मेष राशीला चांगले संकेत मिळू शकतात. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. नवीन उत्पन्नाचे साधन निर्माण होऊ शकते. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना नवीन ग्राहक मिळू शकतात. नोकरी करणाऱ्यांना जबाबदारी वाढू शकते आणि त्याचबरोबर मान सन्मानही वाढू शकतो. श्रावणातील प्रत्येक सोमवारी भगवान शिवांना जल अर्पण करणे, बेलपत्र अर्पण करणे आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करणे मेष राशीसाठी विशेष शुभ मानले जाते. त्यामुळे हा छोटासा नियम संपूर्ण श्रावणभर पाळण्याचा प्रयत्न करा. आता जाणून घेऊया वृषभ राशीबद्दल. कारण या राशीच्या व्यक्तींना श्रावण महिना आर्थिक स्थैर्य देणारा ठरू शकतो. अनेक दिवसांपासून थांबलेली प्रगती पुन्हा सुरू होऊ शकते. घरात नवीन वस्तू खरेदी करण्याचा योग येऊ शकतो. कुटुंबातील सदस्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होऊ शकते. वृषभ राशीच्या महिलांना या काळात स्वतःसाठी घेतलेले निर्णय फायदेशीर ठरू शकतात. घरातील जबाबदाऱ्या सांभाळताना स्वतःच्या प्रगतीलाही महत्त्व देण्याची वेळ येऊ शकते. अनेक दिवसांपासून रखडलेले एखादे काम पूर्ण होऊ शकते. त्यामुळे आत्मविश्वास वाढेल. व्यवसायात नवीन ओळखी लाभदायक ठरू शकतात. जुन्या ग्राहकांकडून पुन्हा काम मिळू शकते. नोकरी करणाऱ्यांना कौतुक मिळते. मेहनतीचे फळ मिळण्याची शक्यता. खर्चांवर नियंत्रण ठेवा. आर्थिक परिस्थिती मजबूत होऊ शकते. श्रावणात शुक्रवारी देवीसमोर तुपाचा दिवा लावणे आणि भगवान शिवांचे दर्शन घेणे वृषभ राशींसाठी लाभदायक मानले जाते. हा नियमित पाळण्याचा प्रयत्न करा. आता पुढे येते मिथुन राशी. कारण या राशींसाठी श्रावण महिना नवीन सुरुवातीचा संकेत देऊ शकतो. अनेक दिवसांपासून अडकलेली योजना पुढे सरकू शकते. मित्रांचे सहकार्य मिळू शकते. प्रवासाचे योग निर्माण होऊ शकतात आणि काही व्यक्तींना अनपेक्षित आनंदाची बातमी मिळू शकते. त्यामुळे प्रत्येक संधीचा योग्य उपयोग करा. मिथुन राशीच्या महिलांसाठी हा महिना आत्मविश्वास वाढवणारा ठरू शकतो. घरातील वातावरण सुधारू शकते. मुलांच्या प्रगतीची आनंदाची बातमी मिळू शकते. कुटुंबातील एखादा मोठा निर्णय तुमच्या बाजूने होऊ शकतो. त्यामुळे धीर आणि संयम कायम ठेवा. आर्थिक बाबतीतही सुधारणा दिसू शकते. नवीन उत्पन्नाचे मार्ग मिळू शकतात. परंतु अनावश्यक खर्च टाळणे गरजेचे राहील. कारण बचत केलेला पैसा पुढे मोठा आधार ठरू शकतो. श्रावणातील प्रत्येक बुधवारी शिवमंदिरात जाऊन शांतपणे प्रार्थना करणे आणि शक्य असल्यास गरजूंना अन्नदान करणे मिथुन राशीसाठी शुभ परिणाम देणारे मानले जाते. आता पुढे कर्क राशीबद्दल जाणून घेऊया. कारण या राशीच्या व्यक्तींसाठी श्रावण हा संपूर्ण वर्षातील सर्वात महत्त्वाच्या महिन्यांपैकी एक ठरू शकतो आणि याच राशीपासून काही व्यक्तींच्या आयुष्यात मोठा बदल सुरू होण्याचे संकेत दिसू शकतात. आता जाणून घेऊया कर्क राशीबद्दल. कारण श्रावण महिना हा राशींसाठी विशेष शुभ ठरू शकतो. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता वाढेल. घरात आनंदाचे वातावरण राहील. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. नोकरी व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात.
मात्र भावनेच्या भरात कोणताही मोठा निर्णय घेणे टाळा. श्रावणातील प्रत्येक सोमवार भगवान शिवांना जल अर्पण करा आणि बेलपत्र अर्पण करून मनापासून प्रार्थना करा. आता सिंह राशी, कारण या राशीच्या व्यक्तींना श्रावणात मानसन्मान वाढण्याचे संकेत आहेत. नवीन ओळखी लाभदायक ठरू शकतात. अडकलेले पैसे मिळू शकतात. कुटुंबात एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. मेहनतीचे फळ मिळेल, पण अहंकार आणि रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील. भगवान शिवांना पांढरी फुले अर्पण करून ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा. आता कन्या राशी, कारण या राशीच्या व्यक्तींना श्रावणात भाग्याची साथ मिळू शकते. आर्थिक अडचणी कमी होऊ शकतात. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी हा काळ चांगला राहील. घरात सुख समृद्धी वाढेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. प्रत्येक बुधवारी शिवमंदिरात जाऊन दर्शन घ्या. शक्य असल्यास गरजूंना अन्नदान करा. आता तुळा राशी, कारण श्रावणात या राशीच्या व्यक्तींना धनलाभाचे चांगले योग तयार होताना दिसतात. कुटुंबातील वाद कमी होतील. नवीन वस्तू खरेदीचा योग येऊ शकतो. नोकरीत प्रगती होऊ शकते. व्यवसायात नवीन ग्राहक मिळू शकतात. प्रत्येक शुक्रवारी शिवलिंगावर दूध, जल अर्पण करून कुटुंबाच्या सुखासाठी प्रार्थना करा. आता वृश्चिक राशी, कारण या राशीसाठी श्रावण महिना धैर्य आणि यश घेऊन येऊ शकतो. अनेक दिवसांपासून मनात असलेली इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. अडकलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक स्थिती सुधारेल. मात्र कोणावरही अतिविश्वास ठेवू नका. प्रत्येक सोमवारी भगवान शिवांना काळे तीळ अर्पण करून मनापासून प्रार्थना करा. आता जाणून घेऊया धनु राशीबद्दल, कारण श्रावण महिना हा या राशीच्या व्यक्तींसाठी नवीन आशा आणि नवीन संधी घेऊन येऊ शकतो. नोकरीत प्रगती होऊ शकते. व्यवसायात चांगला लाभ मिळू शकतो. घरात शुभकार्याचे वातावरण निर्माण होऊ शकते. अनेक दिवसांपासून अडकलेले काम पूर्ण होण्याची शक्यता वाढेल. प्रत्येक गुरुवारी भगवान शिवांचे दर्शन घ्या आणि बेलपत्र अर्पण करून कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करा. आता मकर राशी, कारण या राशीच्या व्यक्तींना श्रावणात मेहनतीचे चांगले फळ मिळू शकते. आर्थिक स्थिती सुधारू शकते. नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. घरात आनंदाचे वातावरण राहील. मात्र राग आणि वाद यापासून दूर राहणे तुमच्यासाठी अधिक लाभदायक ठरेल. प्रत्येक सोमवारी शिवलिंगावर जल अर्पण करा आणि ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा. आता कुंभ राशी, कारण या राशीच्या व्यक्तींसाठी श्रावण महिना विशेष लाभदायक ठरू शकतो. अनेक दिवसांपासून थांबलेली कामे पुन्हा सुरू होतील. धनलाभाचे योग वाढू शकतात. कुटुंबातील सदस्यांमध्ये साथ मिळेल. व्यवसाय आणि नोकरीत नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. भगवान शिवांना पांढरी फुले अर्पण करा आणि संध्याकाळी तुपाचा दिवा लावा. आणि आता शेवटी मीन राशी, कारण या राशीच्या व्यक्तींसाठी श्रावण महिना सर्वाधिक शुभ ठरू शकतो. मनात असलेल्या अनेक इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. आर्थिक प्रगतीचे नवीन मार्ग खुलू शकतात. घरात सुख, शांती आणि आनंदाचे वातावरण राहू शकते. कुटुंबात शुभ वार्ता मिळू शकते आणि अनेक अडथळे दूर होऊ शकतात. प्रत्येक सोमवारी भगवान शिवांना जल अर्पण करा. शक्य असल्यास शिवचालिसा किंवा महामृत्युंजय मंत्राचे पठण करा. मित्रांनो, या सर्व राशींमध्ये मीन, कुंभ, कर्क आणि मेष या राशींना श्रावण महिन्यात विशेष शुभ संधी मिळण्याची शक्यता दिसते. मात्र कोणतीही राशी असो, श्रद्धा, चांगले कर्म, संयम आणि सातत्य यामुळेच जीवनात खरे यश आणि सुख प्राप्त होते. म्हणून संपूर्ण श्रावण महिना भगवान शिवाची भक्ती करा, मन सकारात्मक ठेवा आणि प्रत्येक संधीचा योग्य उपयोग करा. मध्ये तुमची रास असेल तर कमेंट करा आणि हर हर महादेव लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.